तर महाराष्ट्रासाठी आता काँग्रेसच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला आता मल्लिकार्जुन खरगे यांना सुपूर्द करण्यात आलाय। तर आघाडी समितीची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक देखील झाली आहे। तर काँग्रेसच्या आघाडी समितीने महाराष्ट्रातील जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केलाय। आघाडी समितीने त्यासाठी आधी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्या देखील समजून घेतल्या आणि त्यानंतरच जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवला आहे। या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला 21 जागा मिळू शकतात, तर शिवसेना अर्थातच ठाकरे गटाला 18 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला 2 जागा देण्यात आल्या आहेत। महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे तो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। काँग्रेसला 21 जागा, ठाकरे गटाला 18 जागा, तर राष्ट्रवादीला 6 जागा आणि वंचित बहुजन आघाडीला 2 जागा, यासह राजू शेट्टी आल्यास त्यांना 1 जागा, अशा एकूण 48 जागांचा हा फॉर्म्युला ठरलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।